नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव। मित्रांनो, सध्या आपण पंढरपूर सोलापूर या हायवेवर ब्रिजवर उभे आहोत आणि या ब्रिजवरून जो चंद्रभागा तीरावरील जे नजारा आपल्याला बघायला मिळतोय, जवळपास 8 ते 10 लाख जनसमुदाय हा पांडुरंग चरणी दर्शन घेण्यासाठी आलेला आहे आणि प्रत्येक वारकरी हा चंद्रभागेमध्ये स्नान केल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पुढे मार्गक्रमणा करत नाही आणि म्हणून चंद्रभागा तीरावर प्रचंड गर्दी ही वारकऱ्यांची जमलेली आपल्याला बघायला मिळते। विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा, विठ्ठल विठ्ठल चंद्रमेते आलांछन मार्तंड जेता पहिन, ते सर्वही सदा सज्जन सोय रे हो। या वर्षीच्या रिंगण सोहळ्यामध्ये 45 ते 50% हे तरुण होते, कारण पूर्वीची एक समज होती का जी वारी असते ती फक्त बुजुर्ग आणि म्हातारे मंडळींचीच असते, तर तसं न होता तरुणांची संख्या खूप जास्त होती। आपणही तरुण आहात, घरी बसलेल्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्या तरुणांना एकच सांगेल की परमार्थामध्ये सर्वांना येण्याकरता सांगितलंय, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करणा भाग्यवंत ते हरी कीर्तनार्थ। तरुण या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या तरुणांना सुद्धा कळेल की काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये। या 6 वर्षामध्ये झालेले बदल आपल्याला जाणवतात का? म्हणजे स्वच्छता आणि पोलीस प्रशासनामध्ये काही बदल आपल्याला जाणवतोय का? आहे बदल, स्वच्छता तर 1 नंबर आहे। स्वच्छता असल्यामुळे जेवढे वारकरी भजनाचा आनंद घेत आहेत, सर्व पोलीस प्रशासनाला अभिनंदन देण्यासारखंच आहे। त्यांचे आभार, सर्व महाराष्ट्र शासनाचे आभार, सर्व सरकारचे आभार, सर्व स्वच्छता वगैरे एकदम स्वच्छ सुंदर परिसर आहे। जय हरी, बोला पुंडलिक भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर। हा अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर,
चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर हा अवघे टाळ घोष कानी येती मित्रांनो, चंद्रभागेत करिता स्नान, तुझे दोष पळती रानोमाळ हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाचीच दुरुक्ती होताना या चंद्रभागेच्या घाटामध्ये आपल्याला बघायला मिळते। वारकरी आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी चंद्रभागामध्ये पवित्र स्नान हे आज करतायत, कारण शुद्ध आषाढी एकादशीचं स्नान हे पवित्र स्नान मानलं जात आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हा संपूर्ण जनसमुदाय, काय तो प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चैतन्य वारकऱ्यांचं आहे। मित्रांनो, प्रत्येकाने पंढरीची वारी एकदा तरी अनुभवावी, कारण ऍडजस्टमेंट, समायोजन आणि इतर बरंच काही हे वारीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं। माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी हो माझे माहेर पंढरी। बाप आणि आई, बाप आणि आई। मित्रांनो, ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे। आज जर जे बियाणं शुद्ध म्हणजे तुकोबारायांचं प्रमाण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, येणाऱ्या पिढीवर जर संस्कार कराल तर ही आपली संस्कृती टिकेल आणि ती मोठी होऊन तिचा वटवृक्ष होईल। माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी आहे। ज्ञानोबा तुकोबा यांच्या गजरामध्ये सर्व वारकरी पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी चंद्रभागा तीरावर येतात। त्याचं कारण पुराणांमध्ये आपल्याला बघायला मिळतं। आई वडिलांची सेवा केल्यानंतर सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात मोठं स्थान या जगामध्ये निर्माण केलं ते पुंडलिकाने, कारण पुंडलिकासारखा पापी माणूस या जगामध्ये दुसरा कोणी नव्हता। पण अनुग्रह झाला, गुरुच्या आदेशाने आई वडिलांची सेवा केली, अगाध आई वडिलांच्या सेवेतून पुंडलिकाला भेटायला साक्षात पांडुरंग आले। माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे। मंडळी, प्रचंड जनसमुदाय हा चंद्रभागा तीरावर आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकताय लाखो वारकरी पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी आणि चंद्रभागामध्ये स्नान करण्यासाठी हे या चंद्रभागा तीराच्या घाटावर आलेले आहेत। वारीमध्ये अशी परंपरा आहे, अशी प्रथा आहे की प्रथमतः चंद्रभागा तीरावर जाऊन स्नान केलं जातं आणि त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन केलं जातं। हा सगळा जनसमुदाय आता मंदिर परिसराकडे जात आहे आणि पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे। खूप नयनरम्य असा सोहळा आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा आहे। प्रत्येकाने वारी जरूर अनुभवावी। आपण भेटूयात आता मंदिर परिसरामध्ये। पापभंगा करीतसे, पापभंगा
भागा करीतसे पाप भंगा हो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी हो माझे माहेर पंढरी बोला पुंडलिक वरदेव करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण हो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे होय होय वारकरी पहारे तू पंढरी या उक्तीनुसार हा प्रचंड जनसमुदाय चंद्रभागा नदीच्या तीरावर लोटलेला आहे। वेद नाही नाही कळला वेद नाही कळला वेद नाही कळला अंत पाऱ्याचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा राधा राधा पंढरीचा मित्रांनो सध्या आपण नामदेव महाराज पायरीजवळ आहोत आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकता नामदेव महाराज पायरी ही फुलांनी अतिशय आकर्षकपणे सजवलेली आहे। रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाई ही अतिशय आकर्षक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। प्रशासनाची व्यवस्था ही मात्र खूप नियोजनबद्ध आहे। पोलीस मित्र सातत्याने या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत। वारकऱ्यांची प्रचंड गर्दी असल्या कारणाने काही वारकऱ्यांमध्ये चेंगराचेंगरी होते, पण वारकऱ्यांना आव्हान असेल की आपण संयमाने घ्यावं, कारण प्रत्येकाला दर्शन मिळेल याची सोय प्रशासनाने केलेली आहे। पोलीस मित्र मात्र सातत्याने झटतायत आणि या गर्दीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत। अतिशय जल्लोषपूर्ण आणि चैतन्यपूर्ण वातावरण महादेव आरवाजापाशी आणि नामदेव पायरीपाशी आपल्याला बघायला मिळतं। निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर उभय ठेविले हात कटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा श्री नामदेव पंढरीनाथ भगवान की माऊली तुमचा आवाज नामदेव पारीपर्यंत सुद्धा गेला नाहीये। माऊली तुमचा आवाज येत नाही। आपण प्रवचन कीर्तन नामदेव करत इथपर्यंत